4 जुलै 1961. तुला माहित आहे, सावित्री हे एक तंतोतंत वर्णन आहे. ते साहित्य नव्हे, काव्यही नव्हे. जरी ही रचना अगदी काव्यमय असली तरी ते एक नेमके वर्णन आहे. एकेका टप्प्यावर, एकेका परिच्छेदातून, एकेका पानातून हे वर्णन उलगडत जाते. जेव्हा जेव्हा मी ते वाचते तेव्हा तेव्हा मी ते पुन्हा अनुभवते. शिवाय मी श्री अरविंदांना माझे स्वतःचे असे जे अनुभव सांगितले होते त्यापैकी बऱ्याच अनुभवांचा समावेश त्यांनी सावित्रीत केलेला दिसतो. म्हणूनच की काय, सावित्री वाचताना एकाएकी मला पुन्हा प्रत्ययाचा अनुभव येतो. ओळी ओळीतून आणि पानापानातून वास्तवाचा हा स्पर्श अगदी विस्मयचकित करणारा आहे. 7 जुलै 1961. मी सावित्री पुन्हा वाचायला घेतली आहे. भाग्यवान आहेच गड्या. मलाही सावित्री पुन्हा वाचायला आवडेल. आणि जशी जशी तुम्ही सावित्री पुन्हा वाचायला घेता तेव्हा ती अधिकच नवलाईने नटल्यासारखी वाटते. 15 जुलै 1961. जसं मी अगदी सुरुवातीपासून सांगत होते की संत महात्म्यांच्या दृष्टीने देहाची जडणघडण ही अगदी गौण बाब आहे. पण आपल्या अतिमानस योगाच्या दृष्टीने मात्र देहाच्या जडणघडणीला जवळजवळ निर्णायक महत्त्व आहे. पण ते आध्यात्मिक तत्वांच्या किंवा मानसिक शक्तीच्या दृष्टीने नव्हे. खरे तर या गोष्टींना अजिबातच महत्त्व नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती सहन करण्याची, टिकून राहण्याची. त्या दृष्टीने पाहता श्री अरविंदांच्या देहापेक्षा माझ्या देहाची टिकून राहण्याची क्षमता अगदी अमर्यादपणे अधिक आहे, ही गोष्ट मुळीच नाकारता येणार नाही. तीच एक मूलभूत समस्या होती. कारण दोघांचीही, श्री अरविंद व माताजी, ओळख हा केवळ पोरखेळ होता. ती एक निरर्थक गोष्ट होती. मी त्यांच्यात विलीन होणे किंवा त्यांनी माझ्यात विलीन होणे ही काही अडचण नव्हती. ते अजिबात कठीण नव्हते. नेमक्या याच विषयावर आमचे बोलणे झाले होते. कारण आम्हाला असे दिसून आले की त्यावेळी प्रचलित असलेल्या परिस्थितीत कुठलीही खंत न बाळगता व अडचण येऊ न देता मी देह विसर्जन करून त्यांच्या देहात विलीन होऊन गेलेही असते. हा सारा विचार करून मी थांबले नाही, तर त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितले. आणि श्री अरविंदांनी तितक्याच ठाम शब्दात मला सांगितले की आपले कार्य पार पाडण्यासाठी तुझा देह अत्यावश्यक आहे. तुझ्या देहाशिवाय आपले कार्य पूर्ण होऊ शकणार नाही. त्यानंतर मग मी काहीच बोलले नाही. इतपर तो माझ्या काळजीचा विषय नव्हता. त्या विषयावर मग पडदाच पडला. श्री अरविंदांनी देहत्याग करण्यापूर्वी जवळजवळ 1 वर्ष आधीची, म्हणजे 1949 मधली गोष्ट आहे. तेव्हा हे सर्व काही असे आहे. पण आता वास्तवाशी मला सामोरे जावे लागत आहे. हे सर्व काही महाभयंकर, मर्यादेपलीकडचे आहे. आणि अखेर निष्कर्ष काढायला तर सर्व काही ईश्वरी इच्छेवरच अवलंबून आहे. कारण या प्रश्नाचा जर खोलवर मागोवा घेतला तर असे दिसून येईल की भौतिक नियम आणि अडथळेही या इच्छेपुढे नगण्य आणि निष्प्रभ आहेत. पण गोष्टी अगदी टोकाला गेल्या तरच या प्रकारचा थेट हस्तक्षेप होत असतो. जर ईश्वरी इच्छा एखाद्याच्या विरोधात प्रगट होणार असेल, म्हणजेच निसर्गाच्या यच्चयावत नियमांच्या विरोधात जर ती उभी ठाकली असेल, तर अगदी शेवटच्या क्षणी असा थेट हस्तक्षेप संभवतो. श्री अरविंदांनी सावित्रीत हे अगदी छान मांडले आहे. सर्व प्रस्थापित नियम व त्याचे परिणाम, निसर्गाचा एकूण महाभयंकर फापट पसारा या सर्व इच्छाशक्तीने पूर्णपणे झुगारून दिल्याचे किमान 3 प्रसंग तरी सावित्रीत पाहावयास मिळतात. पण हे सारे अगदी शेवटच्या क्षणी शक्याशक्यतेच्या सर्व सीमारेषा पार केल्यानंतरच घडते. अशा तऱ्हेने
दैवी इच्छाशक्ती स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करते. 28 जुलै 1961. आता उदाहरण म्हणून मनाचाच अनुभव घ्या, आणि हा सारा अगदी ठोस अनुभव आहे बरं का. निसर्गाच्या उत्क्रांती क्रमाक्रमाने अग्रेसर होताना प्रारंभिक स्तरावर जो मनोमय आकार तयार होतो तो साहजिकच अपूर्ण आणि सदोष असतो. कारण निसर्गाचा उत्क्रांती मार्ग प्रायः धीमा, गुंतागुंतीचा आणि द्विधा अवस्थेतून जाणारा असतो. साहजिकच या मनोमय आकारामध्ये एक प्रकारचा पूर्णावस्थेकडे व खऱ्या परिपूर्ण मानसिक अवस्थेप्रत जाण्याची अभिप्सा अपरिहार्यपणे निर्माण होते. भौतिक विश्वात जे आधीच पूर्णपणे चेतनयुक्त होते ते पृथ्वीवर अवतरित होण्यास व भौतिक जगातील आकाराशी जोडून घेण्यास हीच अभिप्सा कारणीभूत ठरली. हा अगदी ठोस अनुभव आहे. या प्रकारे नेणीवतून जवळजवळ निर्वैयक्तिक संभाव्यता, हो, एक निर्वैयक्तिक संभाव्यता, व कदाचित ती वैश्विक नसेल कारण ती पृथ्वीच्या इतिहासाशी जोडली गेली आहे, आविर्भूत होते. पण ती नेहमीच सर्वसाधारण संभाव्यता असेल, व्यक्तिगत नाही. आणि वरून येणारा प्रतिसाद त्याला ठोस बनवतो. त्या अवस्थेत परिपूर्णता निर्माण होते आणि नवनिर्माणावर वैयक्तिक प्रभुत्व निर्माण होते. यामुळे समांतर जगतातील प्राणी, जसे उच्चतर मनातील देव किंवा उच्चतर जगतातील प्राणी, पृथ्वीवर अवतीर्ण होतात आणि पृथ्वीवर विकसित होत असलेल्या प्राण्यांशी संपर्क साधतात. यामुळे प्रारंभिक कर्माला जोराची चालना मिळतेच मिळते, पण त्याला ती अधिक परिपूर्ण, अधिक प्रबळ आणि अधिक चेतनायुक्त बनवते. त्यामुळे साक्षात्कारावर एक प्रकारचे शिक्कामोर्तब होते. श्री अरविंदांनी याविषयी सावित्रीत लिहिले आहे. पृथ्वीने शक्य त्या शीघ्र गतीने प्रगती करावी म्हणून सावित्री कायम पृथ्वीवर राहते. पृथ्वीच्या आत्म्याबरोबर निवास करते आणि जेव्हा ती वेळ येते आणि पृथ्वीवर सर्व सिद्धता होते तेव्हा दिव्य माता आपल्या पूर्ण शक्तीनिशी अवतार घेते आणि यानंतरच साक्षात्काराला परिपूर्णता प्राप्त होईल. सर्व तर्कशास्त्राच्या अतीत असलेली निर्मितीची भव्यता प्रतीत होईल. मानवी मानसिकतेच्या क्षुद्रतेच्या पूर्ण पलीकडे असणारी परिपूर्णता व शक्ती अद्भुत होईल. होय, पृथ्वी आहे एक प्रातिनिधिक आणि प्रतिकात्मक जग. तिला अधिक ठोस वास्तविकता प्रदान करणाऱ्या उत्क्रांती कर्मातील मनाचे एकाग्र व स्पष्ट रूप त्याला पाहावयास मिळते. पृथ्वीचा इतिहास हा एक प्रतिकात्मक इतिहास आहे. अखेर पृथ्वीवरच दैवी अवतरण होत असते. वैश्विक नव्हे तर भौतिक निर्मितीचा हा इतिहास आहे. व्यक्तिगत ऐहिक वातावरणात व भौतिक व्यक्तीतच दैवी अवतरण होते. सावित्रीत या साऱ्या गोष्टींचा सविस्तर उहापोह केला गेला आहे. विश्वमातेची उपस्थिती ही कार्यरत असते आणि वैश्विक स्तरावर ती कार्यरत असते. पण उत्क्रांतीला परिपूर्णतेप्रत नेण्यासाठी, तिचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी जे ठोस कार्य करावयाचे आहे ते करण्याचे स्थान पृथ्वी हेच आहे. प्रारंभी विश्वमातेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमा पृथ्वीवर विद्यमान असतात. स्वतःला सुसज्ज करण्याचे त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर विश्वमाता आपले काम पूर्ण करण्यासाठी स्वतः पृथ्वीवर अवतरित होते आणि हे कार्य ती सत्यवानाच्या साथीने करते. सत्यवान हा पृथ्वीचा आत्मा आहे. विश्वमाता पृथ्वीच्या आत्म्याशी निकट साहचर्य प्रस्थापित करते व दोघे मिळून हे कार्य सिद्धीस नेतात. आपल्या कार्यसिद्धीसाठी तिने पृथ्वीच्या आत्म्याची निवड केली असते. ती म्हणते, माझे कार्य मी येथेच करणार आहे.
इतर ठिकाणी विश्वमातेचे निव्वळ अस्तित्व हे पुरेसे असते, पण इथे पृथ्वीवर मात्र तिला कार्य करायचे असते. अर्थातच वैश्विक पडसाद आणि परिणाम होतच असतात, पण कार्य करण्याचे क्षेत्र पृथ्वी हेच असते. येथे सर्व गोष्टींची विल्हेवाट करावी लागते. तेव्हा आपल्या वैश्विक स्वरूपात व त्याही पलीकडील कालपुरुषाच्या शाश्वत अवस्थेतील परमानंद स्वरूपात राहण्यापेक्षा ती म्हणते, नाही, मी इथेच कार्य करणार आहे, मी हेच कार्यक्षेत्र निवडलेले आहे. मग सर्वोच्च शक्ती तिला उद्देशून म्हणते, तू आधीच इच्छा बोलून दाखवित आहेस, मला इथेच कार्य करायचे आहे. आणि जेव्हा सारे काही सिद्ध होईल तेव्हा मानवजात सिद्ध होईल. जरी त्याबद्दल कुणालाही पूर्ण कल्पना नसली तरी तो महान क्षण जेव्हा येईल तेव्हा माझे कार्य पूर्ण करण्यासाठी मी अवतार घेईन. तर ही सारी कथा अशी आहे. 3 सप्टेंबर 1961. तुम्हाला एक सांगू का? मी जर जन्माने ब्रिटिश असते आणि इंग्रजी भाषेत लेखन करीत असते तर फक्त एका सावित्रीचा संदर्भ घेऊन मी श्री अरविंदांबरोबर एखादे पुस्तक लिहू शकले असते. सावित्रीच्या एकेका काव्यपंक्तीतून विशिष्ट तालबद्धता निर्माण होते आणि त्यातून काहीतरी साक्षात्कार घडतो. पण हे सारे फ्रेंच भाषेतून कसे जमावे? हा सारा अनुवाद करणार कसा? हो, मला हेच म्हणायचे आहे. आणि मला वाटते इंग्रजीची गतही यापेक्षा काही फार वेगळी नाही. 23 सप्टेंबर 1961. सावित्रीतील काही भागाचे श्री अरविंदांनी पूर्णपणे पुनर्लेखन केले आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवाबद्दल मी त्यांच्याजवळ जे काही बोलले होते त्यानुसार त्या भागातले वर्णन होते. नलिनीकडून, नलिनीकांत गुप्त यांचेकडून हे मग समजले. अलीकडे जेव्हा मी पुन्हा सावित्री वाचू लागले त्यावेळी त्यातील काही भाग मला खूप ओळखीचा वाटू लागला. त्याबद्दल मी नलिनीला म्हटले, काय गंमत आहे, हे जवळजवळ माझेच शब्द वाटतात. त्यावर नलिनी उत्तरले, पण यात बदल झालाय. हे आधी वेगळ्या प्रकारे लिहिले गेले होते. आता तेथे काही गोष्टी श्री अरविंदांना जसजशा स्पष्ट होऊ लागल्या तसतसे ते बदल करीत गेले. साक्षात्कारी भविष्याचा वेध घेणारी ही प्रक्रिया अलौकिकच म्हटली पाहिजे. त्यात विलक्षण शक्ती असते खरी. अखेरच्या काळात सावित्रीशिवाय त्यांना दुसऱ्या कशातच लक्ष घालायचे नव्हते हे मला तीव्रतेने जाणवले. अशा अवस्थेत त्यांनी बुलेटिनसाठी केलेले लेखन हा एक त्यागच म्हणावा लागेल. योग समन्वय चा काही भाग पुरा करावयाचा आहे असे ते म्हणाले होते, पण प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा त्यांनी सांगून टाकले, नाही, आता त्या मानसिक स्तरापर्यंत मला उतरायचे नाही. सावित्री अगदी वेगळ्या स्तरावरून प्रगट होत आहे. आणि मला असे वाटते की आता बोलण्यासारखा सर्वात महत्वाचा विषय जर कोणता असेल तर तो एक सावित्री हाच आहे. 24 जानेवारी 1962. तेथे पवित्र देवतांच्या आशेलाच केवळ स्थान नाही तर क्रूर काळ्याकुट्ट देवताही एकाच हृदयातून एकाच आवेशात पवित्र धवल देवतांकडून काय चुकले आहे हे शोधण्यासाठी खाली उतरल्या. दिव्य माऊलीची दृष्टी त्यांचेवर आहे आणि तिचे बाहू प्रेमाने पसरले जातात आणि तिच्या बंडखोर मुलाची इच्छा ते करतात. सावित्री पर्व 10 अध्याय 2. पवित्र धवल देवतांकडून काय चुकते आहे? मला काही ते आठवत नाही. हे मात्र अजब आहे. मी जेव्हा सावित्री वाचते तेव्हा त्या क्षणाला ते आवश्यक असते त्यावरच फक्त माझे लक्ष केंद्रित होते. इतर गोष्टींकडे माझे लक्षच जात नाही. आणि मग त्यांची जेव्हा आवश्यकता भासते तेव्हा त्या सर्व बाबी पुन्हा एकदा मनःपटलासमोर येतात. हो, बरोबर आहे, आताही अगदी तेच घडले आहे. हे म्हणजे थेट वर पडदा ओढण्यासारखे आहे. पडद्यामागे सर्व काही प्रतीक्षेत असते. हे अनुभव घेत असता त्याबाबत काही बोलणे माझ्या बाबतीत अवघडल्यासारखे आहे.
कारण फ्रेंच भाषेत मी उत्स्फूर्तपणे बोलू शकत असले तरी सर्व अनुभव मात्र इंग्रजीतूनच येतात. त्यात श्री अरविंदांची शक्ती अगदी खच्चून भरलेली असते. 27 जानेवारी 1962. धवल पवित्र देवतांबाबतचा उल्लेख त्यांचेकडून काय चुकले, पण श्री अरविंदांनी आपल्या सुभाषितात 88 ते 92 पूर्ण उहापोह केलेला आहे. पण मला द ट्रॅडिशन वाचल्याचेही आठवते. मी श्री अरविंदांची भेट होण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. हे पुस्तक एखाद्या कादंबरीप्रमाणे आहे. उत्पत्ती संबंधीची अद्भुत रम्य कथा त्यात वर्णिली आहे. थिओनने त्याला दी ट्रॅडिशन हे नाव दिले. त्यावेळी मला प्रथमच विश्वमातेच्या पहिल्या 4 प्रतिमांची ओळख झाली. त्यावेळी सर्वोच्च परमेश्वराने विश्वमातेच्या हाती आपल्या सर्जनशील शक्ती सोपवल्या. प्राचीन भारतीय परंपरेप्रमाणेच हा प्रकार होता, पण एखाद्या शिशुशाळेतील गोष्टीप्रमाणे त्या सांगितल्या होत्या. त्या कुणालाही समजण्यासारख्या होत्या. एखाद्या चित्रपटाप्रमाणे ती प्रतिमा होती, अगदी ठळक आणि स्पष्ट. तेव्हा तिने सच्चिदानंदाकडून उद्भवलेल्या आपल्या पहिल्या 4 प्रतिमा बनवल्या. पहिली होती चेतना आणि प्रकाश, दुसरी होती आनंद आणि प्रेम, तिसरी होती प्राण आणि चौथी होती सत्य. नंतर कथा अशी घडली की आपल्या अमर्याद शक्तीची जाणीव झाल्यानंतर विश्वमातेशी व तिच्या मार्फत सर्वोच्च परमेश्वराशी असलेले आपले नाते टिकवून धरण्याऐवजी योग्य तऱ्हेने कोणती कृती करावयाची याबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी स्वतःच्या शक्तीबाबत सजग असलेल्या या प्रतिमांनी मनमानी पद्धतीने स्वतंत्रपणे निर्णय घेतले. त्यांच्याजवळ शक्ती होती व तिचा त्यांनी उपयोग केला. स्वतःच्या दिव्य मूळ स्थानांचा त्यांना पूर्ण विसर पडला आणि या प्रारंभिक विस्मरणात चेतना बनली अचेतना, प्रकाश बनला अंधकार, आनंदाचे वेदनेत रूपांतर झाले, प्रेमालय दुष्टतेचे रूप आले, प्राण मृत्यूत परावर्तित झाला आणि सत्याने असत्याचा मुखवटा धारण केला. या सर्व धांदलीत तडकाफडकी जडभौतिक साकार झाले. थिऑनच्या म्हणण्याप्रमाणे आपण पाहत असलेले जग ही त्याचीच फलश्रुती आहे आणि तेथेच सर्वोच्च चेतनेचे पहिले प्रकटीकरण होते. ही गोष्ट समजायला तशी अगदी सोपी आहे आणि उद्बोधन करणारीही आहे. पण एकदा का तुम्हाला अनुभव आला की ही गोष्ट तुम्हाला छान समजू शकते, मला ती समजली आणि सर्व गोष्टींचा छान उलगडा झाला. मग अंधकारातून भरलेल्या या जगातून जडभौतिकाची निर्मिती झाली. आपल्या पहिल्या 4 प्रतिमांना असे विपरीत फळ आलेले पाहून विश्वमाता परमात्म्याकडे जाऊन विनवणी करते की इतक्या दारुण अवस्थेत पोहोचलेल्या या जगाला आपण वाचवले पाहिजे. जगाला अशाच अवस्थेत सोडून कसे चालेल? खरं आहे ना? तेव्हा त्याला वाचवलेच पाहिजे आणि त्याची दिव्य चेतना त्याला परत मिळवून दिली पाहिजे. मग काय करावे लागेल? त्यावर परमात्मा सुचवतो की आता तुझी विशुद्ध प्रेमाची नवी प्रतिमा तयार कर आणि थेट जडभौतिकात प्रविष्ट कर. याचा अर्थ आहे पृथ्वीच्या अंतरंगात बुडी घेणे. कारण आता पृथ्वी हेच या सर्व नाट्य प्रसंगाचे प्रतीक आणि प्रतिनिधित्व करते. जडभौतिकात बुडी मार आणि जेव्हा सावित्री जडभौतिकात बुडी मारते तोच भौतिकातील दिव्यतेचा आदिकालीन स्रोत आणि तेथपासूनच सावित्रीत हे सारे छान वर्णन केलेले आहे. जडभौतिकाच्या अंतरंगात चेतनेचा उदय होत जातो आणि सावित्रीने जडभौतिकात बुडी मारल्याबरोबरच सच्चिदानंद आणि पृथ्वी यांच्यातील संपर्क साधणाऱ्या प्रदेशातच प्रतिमांच्या दुसऱ्या मालिकेची देवादिकांची प्रतिष्ठापना झाली. देवांनी अधिक काही गडबड गोंधळ करू नये म्हणून त्यांना आधीच परिपूर्ण करण्याची खूप काळजी घेतली गेली होती. पण त्यांच्यात खूपच परिपूर्णता आली. देव कधीच चुका करीत नाहीत. त्यांना जसे सांगितले जाते तसे ते करतात. थोडक्यात त्यांच्यात स्वतः होऊन कार्य करण्याची शक्ती
अभिक्रमशीलता नसते. काही जणांत थोडी क्षमता असते, पण देवयोनीत अंतःपुरुषाचे अस्तित्व नसते व म्हणून समर्पणाची भावनाही नसते. फक्त मानव योनीतच अंतःपुरुष असतो आणि त्यामुळेच मानव योनी ही देव योनीपेक्षा अधिक सरस ठरते.